उमादेवी बर मोहा विठ्ठल बरवा मोहा माधव बरवा मोहा विठ्ठल बरवा मोहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय सावधान ऐसे कायते विचारा सावधान ऐसे कायते विचारा सावधान ऐसे कायते विचारा सावधान ऐसे कायते विचारा आले हो संसारा सकळ आले हो संसारा सकळ आले हो संसारा सकळ अंति समयाचा करणे विचार समयाचा करणे विचार अंति समयाचा करणे विचार अंति समयाचा करणे विचार वेचती साधन घटिका वेचता साधन घटिका पडे वेचता साधन घटिका पडे मंगळ हे नोहे कन्या पुत्र 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 दिक राहिला लौकिक अंतरपाठ राहिला लौकिक अंतरपाठ राहिला लौकिक अंतरपाठ अंति समयाचा करणे विचार अंति समयाचा करणे विचार अंति समयाचा करणे विचार अंति समयाचा करणे विचार वेचिता सादर घटिका बळे वेचिता सादर घटिका बळे वेचिता सादर घटिका बळे तुका म्हणे देव अंतरला दुरी तुका म्हणे देव अंतरीला दुरी तुका म्हणे देव अंतरला दुरी तुका म्हणे देव अंतरीला दुरी डोळ्या अंधारी पडली से डोळ्या अंधारी पडली से डोळ्या अंधारी पडली से अंति समयाचा करणे विचार अंति समयाचा करणे विचार अंति समयाचा करणे विचार अंति समयाचा करणे विचार वेचिता सादर घटिका बळे वेचिता सादर घटिका बळे वेचिता सादर घटिका बळे बार कुमारी विठोबार 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 हरी कुमारी विठो विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमारी सावधान ऐसे सावधान ऐसे कायते विचार सावधान ऐसे सावधान ऐसे कायते विचारे सावधान ऐसे सावधान ऐसे
सर्वदान ऐसे काय ते विचारा सर्वदान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळही आले हो संसारा सकळही आता
काय ते विचारा आले हो संसारास कळे अंती समयाचा करणे विचार वेचती सादर घटिका पळे मंगळ हे नोहे कन्या पुत्रादिक राहिला लौकिक अंतरपाट अंती समयाचा करणे विचार वेतती सादर घटिका पळे तुका म्हणे देव अंतरला दुरी डोळिया अंधारी पडली से अंती समयाचा करणे विचार वेचती सादर घटिका फळे लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरे चरण संसादिया हरे चरण संसादिया हरे चरण संसादिया कांचा कृपादाने कथेचा विचार कांचा कृपादाने कथेचा विचार कांचा कृपादाने कथेचा विचार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधियांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझे पाया मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी वार करी संताचा 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 मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी संताचा यावर करी संताचा मस्तक हे पायावरी यावर करी संताचा यावर करी हनुमंत विराजिये कथा कुमति अनुसार प्रेम सहित गदी धरू पधारे पवन कुमार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी
सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे देवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा देवा यावरी न करावा वेळ सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळई अंती समयाचा करणे विचार वेचती सादर घटिका पळे प्रस्तुत प्रसंगी. भगवान पंढरीश परमात्मा आदिष्टान दैवत बाबा शिवजी माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय आदी करून सकल संतांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या या पवित्र क्षेत्रामध्ये दादा हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भगवान प्रभू रामचंद्रांच्या दरबारामध्ये या पवित्र क्षेत्रात उजनी या पवित्र क्षेत्रामध्ये तुम्हा सर्व सज्जन माईबापांच्या उपस्थितीमध्ये या भक्तिमयी मातांच्या उपस्थितीमध्ये सर्व गुणीजनांच्या उपस्थितीमध्ये होत असलेली ही वर्षश्राद्धानिमित्तानं कीर्तनाची सेवा जी आई आपल्यामधून निघून गेली ती आई भागोबाई भडांगे भागोबाई एकनाथ ही आई आपल्यामधून निघून गेली. या आईला जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं आणि त्या आईच्या पिंडदानाचा जो विधी आहे त्या विधीनंतर वर्षाने केला जातो त्याला वर्षश्राद्ध विधी असं म्हणतात. त्या वर्षश्राद्धाच्या विधीच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आणि त्या कीर्तन सेवेच्या माध्यमामधून विश्ववंद्य गोस्वामी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगद्गुरु तुकोबाराय त्या तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग प्रस्तुत सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबारायांना आम्हाला संसारामध्ये जन्मलेल्या सर्व जीवांना जो जो जीव मानव देह घेऊन आला आहे त्या सकळ जीवांना विचार करायला सांगतात. विचार करण्यासाठी सावधानता बाळगा असं सांगतात. सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळही. संसारामध्ये आलेल्या सकळ जनांनी विचारा माणसानं सावध कुठं व्हावं. तुम्ही जर सावधान असं विचारणार असेल कुठं सावध व्हावं असं जर विचारणार असेल तर तुकोबारायांना उत्तर द्यावं. दुसऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात अंती समयाचा करणे विचार वेचती सादर घटिका पळे. विचार करा. कसला विचार करायचा. अंतिमता सांगावं तुकोबारायानं शेवटच्या समयाचा वेळेचा विचार करा. आजच्या अभंगामधून तुकोबारायानं वेळेला महत्व दिलं. समयाला कालानुक्रमाने मनुष्य जीवनामध्ये बदल घडतो तो त्याच्या संगतीनं त्याच्या आयुष्यातील दिनक्रमान्वये वाटचालीनं बदल घडत असतो. आणि त्या बदल घडविण्याला कारणीभूत एक घटक आहे. तो घटक म्हणजे समय. अंते समयाचा करणे विचार वेचती सादर घटिका पळे. समयाचा विचार करा. का बरं.
वेचती म्हणजे जात आहे, सादर म्हणजे तुम्हाला मिळालेलं आयुष्य. वेचती जात आहे, सादर म्हणजे तुम्हाला मिळालेलं आयुष्य. जन्मापासून तर मरेपर्यंतच जो डिस्टन्स आहे त्याला काय म्हणतात? आयुष्य. आणि त्या आयुष्याचा एक एक क्षण सहज जात आहे. वेचती सादर घटिका पळे. घटिका तुम्हाला माहिती आहे, एक एक घटिका आपली निघून जाते, एक एक क्षण निघून जात आहे, आपल्या ध्यानात येत नाही. मग कशामुळे ध्यानात येत नाही? आपला समय निघून चालला आहे, हे कशामुळे ध्यानात येत नाही? त्याचं उत्तर तुकोबराय तिसऱ्या चरणात देतात. ते काय म्हणतात माहिती का? आमचा समय ध्यानात राहिला नाही, आमचा समय निघून जात आहे. हे कशामुळे ध्यानात राहिला नाही? आम्ही परिवारामध्ये अडकलो. परिवार, आम्ही आमचा स्वतःचा परिवार आमचं विश्व समजलं. आम्ही परिवारासोबत राहून राहून परिवारातच गुंतलो. याच्यामुळे आमचा समय बरबाद झाला. म्हणून तुकोबरायानं सांगावं, समयासाठी परिवार तुमचा मंगळ नाही. मंगळ हे नोहे कन्यापुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ. अंतरपाठ म्हणजे विवाह करून ज्या पत्नीला तुम्ही घेऊन आले आहात, ती पत्नी करवी प्राप्त झालेले पुत्र पौत्र संपत्ती हे तुमच्या कामाचे नाही. मंगळ नाही म्हणजे तुमचं त्यानं हित होणार नाही. मंगळ हे नोहे कन्यापुत्राधिक, राहिला लौकिक अंतरपाठ. अंतरपाठ सुद्धा लौकिक आहे, दूर राहिला काही कामाचं नाही. आणि मग याच्यामुळे आमचा समय बर्बाद होत चालला. आणि शेवटी तुकोबाराने सांगितलं, समय बर्बाद झाल्यामुळं तुमचं आयुष्यामध्ये जी प्राप्ती व्हायला हवी होती, तुम्हाला ज्याच्यासाठी देवाने या मृत्यू लोकात पाठवलं होतं, तो देवच भेटायचा राहून गेला. तुम्ही संसाराच्या नादाला लागल्यामुळं काय झालं? परिणामी तुमच्या संसारामध्ये लक्ष राहिल्यामुळं भगवंताकडे दुर्लक्ष झालं. आणि परिणामी भगवंताकडे दुर्लक्ष झाल्यामुळं भगवंत आमच्यापासून दूर गेला. तुका म्हणे देव अंतरला दुरी. का बरं अंतरला दुरी? डोळिया अंधारी पडलीसे. आमच्या डोळ्यावर संसाराची अंधारी आली म्हणून देव दूर अंतरला. तुका म्हणे देव अंतरला दुरी, डोळिया अंधारी पडलीसे. म्हणून अंत्य समयाचा करणे विचार, वेचती सादर घटिका पळे. असा या अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल 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 अभंगामध्ये लक्षात ठेवायचं आहे, अंतिम समय मरणाच्या अगोदर तो तुम्हाला समय मिळाला आहे, तो चांगला व्यतीत करायचा, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, समय आमचा लक्षात का राहिला नाही किंवा आमचा समय सहज का निघून गेला, तर आम्ही परिवारामध्ये गुंतलो, याच्यामुळं समय निघून गेला. आणि परिवारामध्ये गुंतल्यामुळं समय निघून गेला, समय निघून गेल्यामुळं देव अंतरला. तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक समय, एक परिवार आपला नाही, आणि तिसरी गोष्ट आहे देव त्याच्यामुळं अंतरला. खरं याचा उलट करा, मग काय करायला पाहिजे? परिवारामधून अलग होऊन परिवारामध्ये राहू नये. परमार्थ करत असताना भगवत प्राप्ती करणं म्हणजे अंतरलेला देव जवळ करणं, म्हणजे या इहे लोकामध्ये मृत्यू लोकामध्ये मनुष्य जन्माचं सार्थक. विठ्ठल विठ्ठल आजच्या या कीर्तन सेवेसाठी सर्व दिग्गज मंडळी आहे बरं का, सर्व आदरणीय गुणीजन वादक बरं का, आदरणीय सर्व संगीत विशारद असणारे सर्व महाराज मंडळी, गायनाचार्य, तसेच हार्मोनियम वादक, आदरणीय आमचे मृदंगमने असणारे ज्ञानेश्वरजी महाराज, सर्व उपस्थित जनसमुदाय, बरेचसे कोणी सर्व दूरदूरवरून आले बरं का. आमचे माऊली आलेले आहेत, सगळे बाबाजी आहेत, आमचे माऊलींचे वडील बसले आहेत, सगळी मोठी मोठी दिग्गज मंडळी आहे, गायनाचार्य, सुंदर साऊंड सिस्टीम, सगळं काही, सगळ्या माता माऊल्या, भक्तिमयी माता, सगळे उपस्थित सज्जन, भडांगे परिवारावर त्यांचे प्रेम करणारे सर्व त्यांचे आप्तेष्ट, स्वकीय, मित्रजन, गावातील पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य असेल, पोलीस पाटील साहेब असतील, सगळे आदरणीय सज्जन मायबाप, ज्यांच्यामुळं मला ह्या कीर्तनाचा सुयोग प्राप्त झाला, तो भडांगे परिवार आणि आपल्या गावातील आदरणीय पवारसाहेब पोलीस पाटील, आणि त्या सज्जनांच्या माध्यमामधून, ज्ञानेश्वर महाराजांच्या माध्यमामधून उपस्थित सर्व गायक वादक आणि सर्व त्या परिवारावर अंतःकरणापासून प्रेम करणारे सगळ्या भक्तिमयी माता. आई, या जगतामधून ही जी आई आहे, ही आई निघून गेली. त्या आईचा परिवार, त्यांच्या पाठीमागे असणारा जो परिवार आहे, त्यांचे मुलं आहेत बबन एकनाथ भडांगे,
बबन एकनाथ भडांगे, त्याच्यानंतर शुभम त्यांचं चिरंजीव आहे शुभम बबन भडांगे, सर्व सापनर परिवार, त्यांचे जे मामाश्री आहे सर्व प्रभाकर मारुती सापनर, रघुनाथ मारुती सापनर, शिवाजी मारुती सापनर, एकनाथ रामचंद्र, सर्व सापनर परिवार, संदीप साहेबराव सापनर आणि त्यांची जी मुलगी आहे सुनीता बबन भडांगे, सोन्याबाई तबाजी शेळके, सुनीता बबन भडांगे सून आहे आणि मुलगी त्यांची आहे सौभाग्यवती कुसुम बाळासाहेब भगत आणि सगळे शेंडगे परिवार असेल, पारखे आहे, लहानुबाई संजय तांबडे आहेत, कारंडे आहेत, या सर्व बहिणी आहेत. या सर्व सज्जनांनी ह्या कीर्तनाचं आयोजन केलं आणि त्या माध्यमामधून त्यासाठी आपण जगद्गुरू तुकोबाराच्या अभंगाची निवड केली. आता लक्षात ठेवा, आई भडांगे परिवारामध्ये यांचं नाव काय घ्यायचं, भडांगे परिवारामुळे आपल्याला आता हा सत्संग हा कथा कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त झाला. विठ्ठल आणि त्या माध्यमामधून आज लक्षात ठेवायचं आहे आम्हाला की आजचं जे हे कीर्तन आहे, हे कीर्तन त्या आईसाठी नाही. जी भागूबाई एकनाथ भडांगे ही आई आपल्यातून निघून गेली, ती आईसाठी हे कीर्तन नाही. आता हे कीर्तन कोणासाठी आहे, आता जे पाठीमागं राहिले टाळ घेऊन उभे असलेले महाराज मंडळी बसलेले सर्व या सज्जनासाठी, आता जे पाठीमागं राहिले त्यांच्यासाठी हे कीर्तन आहे बरं का आई. आणि मग आता त्यांच्यासाठी कीर्तन काय आहे, ती आई तर निघून गेली, त्या आईचा संदेश आहे अजूनही जीवनात काहीतरी चांगलं करता आलं असतं, पण आमचं आयुष्य संपलं. आयुष्य संपलं म्हणून आता जे पाठीमागं राहिले आहे ना त्यांनी तरी आयुष्याचं सोनं करा, आयुष्याचं सोनं करा, नाहीतर माती होणारच आहे. विठ्ठल विठ्ठल आयुष्याचं सोनं करावं लागतं, माती आपोआप होते, माती करावी लागत नाही. माती होऊ नये असं वाटत असं तर सोन्यासारख्या संतांच्या संगतीमध्ये या, सोन्यासारख्या भगवंताची भक्ती करा, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, या परिवाराने कीर्तनाचं आयोजन केलं, समजा या वर्ष श्राद्धाच्या विधीला कीर्तनाचं आयोजन नसतं केलं तर काय फरक पडला असता, बरोबर. बरेच वर्ष श्राद्ध कीर्तनाविना होतात, काय होतं ऐका ना, आता जी आई निघून गेली ना, आपले पूर्वज असतात बरोबर आहे की नाही, पूर्वजाला मुक्ती मिळत नाही आणि मग पूर्वज काय होतं माहिती का, वर्ष श्राद्धाला दशक्रिया विधीला कथा कीर्तन पिंडदानाचा विधी जर नाही केला तर ते स्वर्गातले पितर तळतळून शाप देतात. कटा कटा करी पिता वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. कटा कटा करीती पिता वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला. पिंडदानाचा विधी नाही केला बर का बाबा, वर्ष श्राद्धाचा विधी जर मुलांना नाही केला तर त्याचे पितर पूर्वज तळतळून शाप देतात. मग ते म्हणतात का तुमचा तर बंगला होता, गाडी होती, माडी होती, सगळं काही व्यवस्थित होतं, आज भिकेला का बरं लागले. मग गावातली माणसं म्हणतात बाबा आई गेली तर त्यानं वर्ष श्राद्ध केलं नाही, पिंडदानाचा विधी केला नाही, बाप गेला तरी त्यानं वर्ष श्राद्ध केलं नाही, पिंडदानाचा विधी केला नाही, त्याचा परिणाम आहा कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. सोहळा साजरा करत आहे, त्यांना पुण्य प्राप्ती कळाली, आम्हाला फलप्राप्ती कळाली, आणि एखाद्याने नाही केला त्याचा एक सांगितलं तुम्ही की आहा कटा त्याचे करती पितर, आणि मग करणाऱ्यासाठी सांगा ना काय फायदा. कल्याण इथे दया कुळा, कल्याण इथे दया कुळा, कल्याण इथे दया कुळा, कल्याण इथे दया कुळा. तुकावने पितृ आशीर्वाद देती, कल्याण इथे दया कुळा, कल्याण इथे दया कुळा. हे तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इथे दया कुळा, कल्याण इथे दया
लेकरांना मायबापाच्या मृत्यू पश्चात पिंडदानाचा विधी केला, वर्ष श्राद्धाचा विधी केला, त्याला फलप्राप्ती आहे. काय तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. त्या मुलाला त्या कुटुंबियांना आशीर्वाद देता की तुमचं या जगतामध्ये कल्याण हो. मग एक बंगला असला तर 2 बंगले होते, 10 एकराची 20 एकर जमीन होती. कशामुळं? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. त्या कुळाचं कल्याण हो असं पूर्वज इच्छा करतात, आशीर्वाद देतात. आणि तुम्हाला सांगतो, या इहे लोकामध्ये जीवन जगत असताना तुमचं जीवनाचं सोनं व्हावं असं वाटत असेल तर जीवनामध्ये लोकांचे आशीर्वाद कमवा, मिळवा. जीवनामध्ये आशीर्वादानं माणसं सुखी होतात. अरे लोकांचे तळतळाट घेऊन माणसं सुखी होत नाही. जीवनामध्ये तुम्हाला कष्टच होऊ नये असं जर वाटत असेल तर आज प्रतिज्ञा करा, जीवनामध्ये कोणाचाच तळतळाट घेऊ नका. त्यांचे आशीर्वाद कमवा. तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल पिंडदानाच्या विधीचं महत्व सांगितलं. आता तुम्हाला काय सांगायचं आहे? तुम्ही आपण इकडे उपस्थित जनसमुदायापैकी आता आज कुणाचा नंबर लागणार आहे माहीत नाही, बरोबर आहे की नाही? याचा अर्थ काय होतो? या इह लोकांमध्ये, या मृत्यू लोकांमध्ये जो जो जीव माणूस म्हणून जन्माला आला आहे, एवढंच नाही, माणसंच नाही, पशु पक्षी जरी जन्माला आले तरी त्यांना एक दिवस जावं लागणार. मग पशु पक्ष्यांना जावं लागणार आहे हे खरं आहे, पण ते पशु पक्षी गेले म्हणून त्यांचं काही बिघडत नाही, त्यांच्या जाण्यानं काही फरक पडणार नाही. पण नरदेह भगवत प्राप्तीसाठी दिला आहे आणि भगवत प्राप्ती न करता जर तुम्ही गेले तर तुमच्या जीवनाचा पशुपेक्षा वेगळा फायदा नाही. म्हणून काय करा, मरण्याच्या अगोदर भगवत प्राप्ती कसं करता येईल त्याचं लक्षात घ्या. जेणेकरून जायचं प्रत्येकाला आहे बाबा, बरोबर आहे की नाही? जायचं प्रत्येकाला म्हणजे तुमचं आता थोडे दिवस राहिले, बरोबर आहे की नाही? आता थोडे दिवस कोणाचे राहिले हे थोडक्यात सांगणं कठीण आहे, बरोबर आहे की नाही? थोडे दिवस कोणाचे राहिले कसं सांगता येईल तुम्हाला? याच्यापैकी 10 वर्ष कोणाचे आहे, 10 दिवस कोणाचे बाकी आहे, सांगता येईल का? नाही सांगता येणार. का? त्याचं कारण आहे मरण आमच्या हातात. जन्माला आल्यापासून 12व्या दिवशी आपण बारशाचा कार्यक्रम करतो, तो नियोजनपूर्वक करतो. का? 12व्या दिवशी बारसं येणार आहे हे माहीत आहे, पण आपलं 13वं कधी येणार आहे हे आपल्याला माहीत. लग्नविधी आपण सोहळ्याची तिथी काढू शकतो, पण मरणाची तिथी नाही काढू शकत. का? त्याचं कारण आहे मरण आमच्या हातात नाही. मरण आमच्या हातात नाही, जन्मना आमच्या हातात नाही, पण जन्म आणि मरण याच्यामधला जो अंतर आहे त्या अंतरामध्ये त्या आयुष्याचं आपण सोनं मात्र करू शकतो. विठ्ठल 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 विठ्ठल. त्याचं कारण आहे, आता तुम्ही जर या इह लोकांमध्ये भगवत प्राप्ती नाही केली तर मेल्यानंतर माणसाला काहीच करता येत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणून आता सगळ्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक माणसानं काय, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. सावध व्हा, जाग होऊन काय करा, भगवंताचं भजन करा. का? कारण मेल्यानंतर भजन करता येत नाही. जोपर्यंत याच्यामध्ये प्रभू रामाचं, भगवंताचं भजन तोपर्यंत करता येतं जोपर्यंत तो आमच्यामध्ये बसला आहे. तो राम एक दिवस आपल्यामधून निघून गेला का मात्र तुमचं इथं काम राहिलं नाही. मग लोक लगेच काय म्हणतात, राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम. का बरं राम बोलो भाई राम? त्यातला राम निघून गेला म्हणून कमीत कमी आपण तरी राम बोलो भाई राम, राम बोलो भाई राम असं करत करत त्या स्मशान भूमीमध्ये आम्हाला सांगितलं जातं काय, अरे ह्या लोकांमध्ये तो तर गेला, तोच नाही गेला, त्याचा आजाही गेला, पंजाही गेला, पंजा गेला, बाप भजना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. पंजा गेला, बाप भजना गेला. देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला, देखत देखत ना तू बंधू तोही तैसा झाला. आधा गेला, पंजा गेला, बाप म्हसना नेला, देखत देखत ना तो बनतो तोही तैसा झाला.
अरे आपला आजाय गेला, पंजाय गेला, बापाय मसनात गेला आणि पाहत पाहत आपला बी नंबर आला. आता फक्त बाबा आपल्या मरणाची वाट पाहताय. लोक काय करताय का? अरे त्याचं कारण आहे, तुम्ही आपण जाऊ यात नवल नाही. येथे नाही उरो आले अवतार, येते पामर जीव किती. अरे इथं अवतार सिद्ध पुरुषाला राहता आला नाही. माऊली दानोबराय विश्वाची माऊली, जगद्गुरु तुकोबाराय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे, छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे जाणते राजे. नाही राहता आलं. धर्मवीर संभाजी महाराज आयुष्य जवळ आलं, मरणाच्या वेळेस धर्म नाही बदलला. दादा आयुष्यामध्ये सोनं व्हावं असं वाटत असेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्या. जीवनाचं सोनं व्हावं वाटत असेल ना, सर्वांनाच जायचं आहे. महाराजाला राहता येत नाही, मृदुगमनी राहत नाही, कोणाला इथे राहता येत नाही, कोणालाच राहता येत नाही. गायक वादक आपल्याला सगळ्याला जायचं आहे, सगळ्याला म्हणजे एका वेळेस नाही. बरोबर आहे. पाठीमागं मग भजन कोण करेल? बरोबर आहे की नाही? थोडे थोडे आज कोणाचा नंबर आहे काही सांगता येत नाही. बरं त्याच्यासाठी अशी वयाची अट नाही, किती म्हातारा झाला अजून बंगला बांधायचा बाकी, हातभर गजवर आहे तेवढे पूर्ण करू द्या बाबा, एखादी खोली बांधू द्या. अरे दादा ऐका ना सज्जनांनो, अरे या व्यास गादीवरून तुम्हाला आवाहन करतो, तुमच्या चरणारुंदी माथा टेकवतो. ऐका बरं का, एवढं वाक्य घरी घेऊन जा. कोणतं वाक्य? ऐका ना तुम्ही. प्रत्येकाच्या मनामध्ये आता बाबा तुम्ही बसले पाठीमागं सगळे सज्जन, आवाज येतो ना माझा माग? येतो का? हा, प्रत्येकाच्या डोक्यात एक विचार चालू आहे आता. कोणता? माझा बंगला केव्हा बांधून पूर्ण होईल महाराजांसहित, है का नाही? प्रत्येकाला वाटतंय माझा बंगला कधी होईल. वाटतं ना तुम्हाला? बांधला का? हा, प्रत्येकाला बंगला बांधा वाटतं. ऐका ऐका, या व्यासगादीवरून सांगतोय. अरे प्रत्येकाला बंगला बांधावा असं वाटतं, ऐका ना. पण आपण गेल्यावर आपलं कोणीतरी मंदिर बांधावं असं तुम्हाला वाटलं पाहिजे दादा, असं वाटलं पाहिजे. असं जर नाही वाटलं, अरे बंगले बांधून कोणाच्या बंगल्याचं नाव मागं राहिलं दादा? मंदिर बांधायचा विचार घ्या ना दादा कधीतरी डोक्यात. तुमचं जर मंदिर झालं ना आई, लोक म्हणतील खरंच जगाची आई होती. मंदिर बांधलं पाहिजे कोणीतरी असा विचार करा. जीवन एक दिवस जायचं आहे जगून, पण जीवनाच्या आधी काय करा माहिती का? मरावे परी कीर्तिरूपी. तुका म्हणे एक मरण्याची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम कीर्ती माग राहील असं मरण मरा. बरोबर आहे का नाही बाबा? मग मी काय सांगितलं? आपल्या फक्त आपल्याला जावं लागणार आहे. तुम्ही म्हणा महाराज हे आम्हाला माहित होतं जावं लागणार आहे. जावं लागणार आहे तुम्हाला माहित आहे, पण कधी जावं लागणार हे माहित आहे का? नाही. जावं लागणार हे सगळ्याला माहित आहे, पण कधी जायचं हे माहित नाही. बरं जायचं आहे एवढं माहित असून आठवण कुठं आहे त्याची? तुकोबाराने सांगावं, मरणाची कारे नाही आठवण, संचिताचे धन लोभ हेवा. बाबा मरणाची आठवण नाही. लोक बंगला बांधायचं लक्षात आहे लोकांच्या. आजच्या अभंगामध्ये विचार करायला लावला. विचार ऐका ना बाबा. बाबा बंगला बांधायचा विचार प्रत्येकाच्या डोक्यात आहे.
मंदिर बांधायचा विचार कोणाच्याच डोक्यात नाही. गावचं मंदिर खोळंबलं बऱ्याच दिवसापासून, नाही बांधलं लोकांनी. बंगल्याच्या हातभर गजवर पटकन पूर्ण केले. ते म्हणले कधी मरतो काय सांगता येत नाही. बंगला बांधायचा विचार करणारी माणसं मंदिर बांधावं असं कधी वाटलंच नाही. सांगू बाबा तुम्हाला अजून, शेजारची 10 एकर विकायला निघाली म्हणून ती 10 एकर जमीन विकत घ्यायचं तुमच्या डोक्यात आलं. पंढरीची वारी करायची ध्यानातच नाही राहिली तुमच्या. तुम्हाला चांगलं जीवन जगण्यासाठी पैसा कमवावा असं वाटलं, पण कीर्तनामध्ये येऊन जीवनाचा उद्धार करून घ्यावा असं कधी वाटलंच नाही रे दादा. विठ्ठल विठ्ठल मग या वक्तव्यावर तुमचा प्रतिप्रश्न असेल आम्हाला. काय प्रतिप्रश्न? बाबा जीवन जगण्यासाठी पैसाच लागतो. तुम्ही महाराज आहे ना, मग तुम्हाला नाही का लागत पैसा? मग तुम्हाला नाही लागत तर दाखवा महाराजांचे पाकिट आम्हाला. पैसाच लागतो ना तुम्हाला, बरोबर आहे की नाही? म्हणजे धनवंता लागी सर्व मान्यता ही जगी. या जगतामध्ये ज्याच्याकडे धन आहे त्यालाच मान आहे, ज्याच्याकडे धन नाही त्याला मान नाही. हे प्रमाण आहे ना, बरोबर आहे बाबा, बरोबर आहे ना? धन पाहिजे, आता तुम्हाला पटलं पैसा पाहिजे, बरोबर आहे. पण ऐका, पैसा नसेल तर पत्नी सुद्धा अपमान करते. धनहीन पुरुषाची पत्नी अपमान करते. अधनस्य भार्या अपितो अवमान्यते. धनहीन पुरुषाची पत्नी त्या पतीचा अपमान करते. याचा अर्थ पैशाला, ऐका आता पैशाला महत्व आहे, पण पैशाला महत्व नाही हे पण तुम्हाला पटवून सांगतो. पैशाचं महत्व कळलं तुम्हाला संसारासाठी जगण्यासाठी. ऐका ना बाबा, तुमच्याकडे पैसा आहे, पैसा असल्यानंतर तुम्ही चांगलं घर बांधू शकाल. बाबा पैसा आहे म्हणून चांगला बंगला चांगलं घर बांधू शकाल. अरे पण चांगलं घर बांधणार, पण घराचं घर पण हे पैशानं नाही ना मिळत दादा. घराचं घर पण, अजून सांगू तुम्हाला, पैशानं चांगले कपडे विकत घेता येईल, चांगले कपडे विकत घेता येईल, ते परिधान करता येईल, पण माणसातला चांगलेपणा नाही ना विकत घेता येत. अजून सांगू तुम्हाला पैशानं चांगलं अन्न विकत घेता येईल, तुम्हाला पाहिजे ते अन्न विकत घेता येईल पैशानं, पण पोटात जर भूक नसेल तर घेतलेलं अन्न वाया गेल्याशिवाय राहणार नाही. अजून सांगू तुम्हाला, एवढंच नाही, अरे तुम्ही जर कधी ते अन्न वाया गेलं ना तर तुमचे किती पैसे काही कामाचे. आज साखर कारखान्याचे मालक आहे, पण चिमूटभर साखर खाता येत नाही. खाता येते बाबा? मग तुमचे पैसे जर कामाचे आहे तर खा ना मग पोतभर साखर. खाता येईल का? कारण त्याचं कारण आहे, या जगतामध्ये देवानं काय केलं माहिती का? पैसे कमवण्याची बुद्धी आम्हाला दिली, पैसे कमवले आम्ही, इतका पैसा कमवला की पैसे मोजायला अवघं आयुष्य वाया दे नुसतं मोजदाद करण्यामध्ये. पण तो पैसा तुमच्या कामाचा नाही दादा. का? अरे तुम्हाला पैशाचं महत्व कोरोनाच्या काळात नाही कळालं का? कोरोनाच्या काळामध्ये लोकांकडे एवढा पैसा होता, हॉस्पिटल विकत घेतील एवढा पैसा होता, पण तो पैसा त्या हॉस्पिटलमध्ये कामाला आला नाही. शेवटी 12 नाही 15 लाख रुपये बिल भरलं आणि शेवटी मृतदेह रॅपरमध्ये पॅक होऊन घरी आला. त्याचं कारण आहे, या जगतामध्ये तुमची माझी सत्ता नाही, या जगतामध्ये काळाची सत्ता आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. ऐका ना, मग याचा अर्थ आमच्या हातामध्ये, आता कळालं मरण आमच्या हातात नाही, पण एक आहे, मरण आमच्या हातात नाही तरी माणसं बंगल्याच्या नादाला लागले, पैशाच्या नादाला लागले. म्हणून माझ्या तुकोबराने सांगितलं, तुका म्हणे काही उघडा रे डोळे, जाणो नि आंधळे होऊ नका. उघडा डोळे पहा नीट असं म्हणायचंय का? नाही, डोळे उघडा काय करा माहिती का? की त्या रावणाचा आदर्श घ्या. तुका म्हणे ज्याची संपदा ये गेली नारी, कागदी कवरी गेली नारी, कागदी कवरी गेली नारी. तुका म्हणे ज्याची संपदा ये कागदी कवरी गेली नारी, कागदी कवरी गेली नारी, कागदी कवरी गेली नारी. बाबा 7 कोटी घर, किती? 7 कोटी घर, रुपये नाही, 7 कोटी घर शुद्ध कांचनाची होती. शुद्ध कांचन म्हणजे हे 22 कॅरेट 24 कॅरेट नाही,
100 कॅरेट सोनं असणार ते सोन्याचे घर होते. कोणाचे? राजा रावणाचे. आपले घर मातीचे असले तर आता विटाचे झाले. तरी माणसाची नीट बोलत. फक्त मातीचं घर विटामध्ये परिवर्तित झालं तरी माणसाची नीट बोलत नाही. मग लोक म्हणले रावणाला लईच गर्व होता रे, तुझ्यापेक्षा कमीच होता. कसा? लोक म्हणतात रावणाला लईच गर्व होता. अरे गर्व करायसारखं होतं ना दादा त्याच्याकडं, तुझ्यापेक्षा कमीच होता. असं का म्हणालो मी? तुझं मातीचं घर विटात परिवर्तित झालं, सिमेंटात परिवर्तित झालं. तू गावामध्ये लोकांशी बोले ना. मोटरसायकल होती, दारापुढे ट्रॅक्टर आला आणि 4 चाकाची गाडी आली. तू लोकांशी नीट बोलत नाही दादा. राजा रावणाचे 7 कोटी घर सोन्याची होती बाबा. मग अहंकार होणं साहजिक आहे का नाही? साहजिक आहे. पण मग तुम्हाला मला अहंकार होणं चांगलं आहे का? चांगलं नाही. याच्यासाठी सांगतोय त्याचा अहंकार सुद्धा त्याच्या नाशाला कारणीभूत ठरला. ऐका बरं का आई, रावणाचा अहंकार रावणाच्या नाशाला कारणीभूत ठरला. अहंकार केला तर म्हणलं काय कमी आहे, कोणालाही उचलून घेऊन येऊ शकतो, अशी त्याची धारणा तयार झाली. माणसाकडं पैसा आला की त्यांना असं वाटतं की मी काहीही करू शकतो. पण ऐका, तुम्ही कितीही बलवान असा, तुम्ही कितीही धनवान असा, पण समय तुमच्यापेक्षा बलवान आहे. का? कारण आजच्या अभंगामध्ये समयाचा विचार सांगितला आहे. म्हणून या जगतामध्ये समय महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर समय नाही जाणला, समय जाना भलते टाई भलते नाना, या जगतामध्ये तुम्ही समय जाणला नाही तर तुम्हाला पश्चाताप करायची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. मी सांगितलं राजा रावणाचा गर्व शेवटाला गेला नाही. एवढा मोठा राजा रावण 7 कोटी घर. बरं बाबा, त्याचं जे घर होतं का घर, ते उजनी गावात नव्हतं. कुठं होतं? लंकेमध्ये होतं. आणि लंका म्हणजे काय? ते का आपलं काय ड्राय भाग होता का? असा पाऊस पडत नाही, चारी बाजूनं पाणी होतं. त्या बेटाच्या चारी बाजूनं पाणी म्हणजे भविष्यात शत्रू येण्याची शक्यता. बरं, राज्यामध्ये काहीच कमी नाही ना, काहीच कमी नाही. ज्याच्या राज्यात सोन्याचं धोरणिक होतं बाबा, त्याला काही बाजाराला पिशवी घेऊन जावं लागत असेल का? काय कमी असेल त्याला? काहीच कमी नव्हतं. तरी सुद्धा राजा रावणाचा इंद्रियावरचा ताबा घसरला आणि आयुष्याचं पतन झालं. विठ्ठल विठ्ठल आणि एवढा विचार ऐका ना. ज्यावेळेस रामायणामध्ये प्रभू रामरायाचं आणि राजा रावणाचं युद्ध झालं, रावण मारला गेला. कशामुळे मारला गेला? राजा रावणानं पाप केलं होतं. काय पाप केलं होतं? जगत जननी सीता माता घेऊन आला होता तो लंकेमध्ये. सुखानं नाही जगता आलं. ज्यानं दुसऱ्याचा संसार मोडला होता त्या राजा रावणाचा संसार चांगला होईलच कसा? कसा होईल चांगला? एक लक्षात ठेवा, तुम्हाला तुमचा संसार सुखानं व्हावा असं वाटत असेल तर लोकांचा संसार दुःखाचा करू नका. तुमचं जीवन सोन्याचं होईन दादा. अरे, लोकांचा संसार मोडून स्वतःच्या संसाराची घडी घालायला निघालात का तुम्ही? नाही बसत घडी. त्याची घडी बसू शकत नाही. राजा रावण धारातीर्थी पडला होता. त्या रणांगणामध्ये मंदोदरी रडत 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 आली. आई ऐका ना, मंदोदरी रडत रडत आली आणि त्या प्रेताकडे पाहून काय म्हणते माहिती का बाबा? प्रेताकडे पाहून म्हणते, हेच ते शरीर, हेच ते शरीर ज्या शरीराबरोबर मी विवाह केला, हेच ते शरीर ज्याच्या बरोबर मी आतापर्यंतचा संसार केला, हेच ते शरीर ज्याच्या पोटी मेघनाथासारखा इंद्रजीत जन्माला आला, हेच ते शरीर ज्याचा भाऊ कुंभकर्ण, विशाल देही असणारा कुंभकर्ण, हेच ते शरीर ज्यानं 33 कोटी देव उजनीत नव्हते ठेवले, बंदी खाण्यात. तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी सांगा ते कवडी नेले नाही. त्याचे 33 कोटी देव बंदी शाळेमध्ये होते. आपले पोर आपल्या आज्ञेत राहत नाही. तुम्ही कीर्तनात अभ्यास करत चला म्हणजे जीवन सोपं होईल जगायला, असं सांगायचं मला. राजा रावणात 33 कोटी देव
बंदी खाण्यात टाकले. आपला एक मुलगा ताब्यात राहत नाही. तुम्ही जर म्हणले ना का हो बाबा तो मुलगा तो लईच वाईट वागू राहिला, ते म्हणले काय करावं त्याला लई सांगतो पण ऐकत. मग ती महाराजांकडे आले. हो महाराज आमच्या लेकराला सांगावं लईच वाईट वागतो. म्हणलं मुलगा कोणाचा आहे बाबा? तुमचा. मुलगा कोणाचा आहे? तुमचा. आणि आम्हाला सांगू राहिला आमचा ऐकत नाही. आता तुमचा मुलगा तुमचा ऐकत नाही, आमचं कधी ऐकायचा? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. राजा रावणाच्या शरीराकडे पडलेला असताना मंदोदरीचे शब्द, सुंदर शब्द ऐका बरं का. मंदोदरी काय म्हणते माहिती का? हेच ते शरीर ज्या शरीराबरोबर मी विवाह केला, संसार थाटला. आणि ते शरीराला सांगताना उपदेशात्मक शब्द काढते मंदोदरी. मंदोदरी म्हणते तुमचा मुलगा मेघनाथ इंद्रजित, तुमचा भाऊ विशाल देही कुंभकर्ण, तुमचा भाऊ रामभक्त विभीषण, तुमची मंदोदरी दासी पत्नी, राज्यामध्ये जिची सुंदरतेची कीर्ती आहे ती मंदोदरी, आणि सर्व दास्या काही कमी नाही. 80,000 पत्न्या, 1.25 लाख नातू रावणाला होते. पण आज धारातीर्थी पडला तेव्हा फक्त कोणी जवळ नव्हतं. पत्नी उपदेशात्मक बोलते आहे. काय म्हणते माहिती का? जोपर्यंत तुमचा इंद्रियांवर ताबा होता, राजा रावणाला उद्देशून म्हणते जोपर्यंत तुमचा इंद्रियांवर ताबा होता तोपर्यंत देव नाही. अरे या इहलोकातलं सगळी जनता तुमच्या ताब्यात होती, देवता ताब्यात होते. पण ज्या दिवशी तुमचा इंद्रियावरचा ताबा घसरला, इंद्रियावरचा ताबा घसरला, त्या दिवशी तुमचं पतन झालं. हे मंदोदरीचे शब्द आहे. का म्हटली मंदोदरी असं? तिनं सांगितलं जर तुम्ही इंद्रियाच्या अधीन झाले नसता, म्हणून परमार्थामध्ये सुद्धा विकाराला वश होणारी माणसं, परमार्थ करणारी माणसं वाया जातात. परमार्थामध्ये नावलौकिक प्राप्त झालेली माणसं काही दिवसानंतर जगाच्या पुढे त्यांचं नाव शिल्लक राहत नाही. त्याचं कारण ती माणसं विकाराला बळी पडली. आणि जी माणसं विकाराला बळी पडतात, विकाराला वश होतात, ती माणसं या जगतामधून पतन होऊन नाहीसे होतात. तुम्हाला माहित आहे मोठे मोठे टीव्हीवर दिसणारे साधू, घरामध्ये फोटो असलेले साधू आज मंदिरामध्ये सुद्धा फोटो लावावं वाटत नाही. घरात तर नाहीच, घरात नाही, दारात नाही, मंदिरात नाही. का? त्याचं कारण आहे की इंद्रियाला वश होणारी माणसं. म्हणून तर या जगतामध्ये माझ्या तुकोबराने सांगितलं, सावधानतेचा इशारा दिला. अरे या संसारामध्ये जेवढे मनुष्य म्हणून जन्माला आले त्यांनी बुद्धीचा वापर करा आणि बुद्धीचा वापर करून सावधान व्हा, असं तुकोबराने प्रथम चरण सावधान से
सावधान ऐसे काय ते विचारा आले हो संसारा सकळही. राजा रावणाकडे पाहून मंदोदरीने सांगितलं, वेळीच जर सावध झाले असते तर आयुष्याची दुर्दशा झाली नसती. आयुष्याची दुर्दशा का बरं झाली? त्याचं कारण आहे रावण वेळीच सावध झाला. रावणाला कोणी कोणी सावध केलं बाबा? स्वतःची पत्नी दिनरजनी सांगत होती सावध व्हा सावध व्हा, नाही सावध झाला. राजा रावणाला स्वतःच्या भावानं सांगितलं, राम भक्त असणाऱ्या बिभीषणानं सांगितलं, दादा दादा 33 कोटी देव ताब्यात आहे, सावध व्हा सावध. इंद्रियावरचा ताबा सुटू नका देऊ दादा. इंद्रिय घसरलं ना माणसं विचारत नाही, माणसं विचारत नाही. पतन झालं रावणाचं का? वेळी सावध झाला नाही. म्हणून आजच्या कीर्तनामधून आपल्याला सावध व्हायचं आहे. का सावध व्हायचं आहे? बाबा आपलं 60 वर्ष आयुष्य गेलं ना, 80 वर्ष आयुष्य निघून गेलं, 50 वर्ष आयुष्य निघून गेलं, आणि आयुष्य आम्हाला माहित नाही ना बाबा. तसं आयुष्य अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाची उरले ते पायी गा. राम राम स्मराले राम राम स्मराले. भजन करा. भजन कशासाठी? थोडं आयुष्य आहे बाबा, 100 वर्ष आयुष्य 50 झोपेत गेले, 50मध्ये पहिले 20 तारुण्यात गेले, म्हणजे काहीच कळलं नाही तारुण्यामध्ये. तारुण्यामध्ये आलं का? तारुण्याच्या मध्ये न माने कोणासी सदा मुसमुशी धुळे जैसा, असंच आयुष्य गेलं तारुण्यामध्ये. मग तारुण्य गेलं आणि पुढं कोणतं आलं? त्यात तारुण्यपणानंतर आपला संसार सुरू झाला, आणि त्या संसारामध्ये विषय भोगण्यामध्ये 50 वर्ष निघून गेले. आयुष्य 50 झाल्यानंतर तुम्हाला खरं सांगू का, खरे तर माणसं 40 वर्षानंतरच कामाचे नसतात. फक्त ते त्यांच्या 10 वर्ष ध्यानात येत नाही, कसे तरी लुटून लाटून चालत असतात पुढे, बरोबर आहे की नाही? पोरगा बोलला तर अरे दादा बोलत असताय का बापाला, त्याला सांगायचं. तो म्हणलं बरं बरं 2 वर्ष ऐकतो तुमचं. असं करता करता 10 वर्ष 50 पर्यंत जातात. खरं सांगू का तुम्हाला, 40 वर्षाचं वय झालं ना, माणसाने लक्षात घेतलं पाहिजे आता आपलं आयुष्य उतार वयाकडे सुरू झालं. आयुष्यातले पहिले 40 वर्ष आपला नरदेह, आपला देह आपल्याला सांभाळतो, आपलं शरीर आपल्याला सांभाळतं. 40 वर्ष वय होईपर्यंत तुम्ही एखाद्या दिवस नाही जेवला ना, काही फरक पडत नाही. एखाद्या दिवस 3 वेळेस जेवला, काही फरक पडत नाही. पचून घेतं शरीर. का? कारण शरीरामध्ये काय आहे? शक्ती आहे, ताकद आहे. पण 40 वर्षानंतर बाबा शरीर तुम्हाला सांभाळत नाही, मग तुम्हाला मला शरीराला सांभाळावं लागतं. कसं? गुलाबजाम घ्या, नाही डायबिटीस आहे. काही सांगितलं, आता तुम्हाला माहिती आहे आजाराचे बरेच प्रकार आहे, बरोबर आहे की नाही? त्यांनी सांगितलं गोड खा, नाही डायबिटीस आहे. तिखट खा, नाही जमत म्हटले. मग काय खायचं? ताकाचे पाणी आणि ज्वारीची भाकर. ऐका ना, असं आयुष्य काढायला लागले. ते म्हणले काही खरं नाही बाबा, आता कळालं मला वय 40 झाल्यानंतर, काही खरं नाही. आता एवढे म्हातारे बसले ना, तुम्ही यांना विचारा बाबा कसं काय वाटतं? जे माऊली ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे ना, 22व्या वर्षाच्या अगोदर सांगितलं, तुकोबाराने 40 वर्षाच्या अगोदर सांगितलं, ते म्हातारी माणसं 60-70 वर्ष झालं का बोलायला लागतात. काही खरं नाही महाराज, काही खरं नाही. कधी सांगायला लागले? 60-70 वर्ष वय झाल्यावर. आणि हे साधू संतांनी आम्ही लहान होतो का तेव्हापासून सांगितलं. काय सांगितलं माहिती का? अरे दादा तुम्ही काय करा, करा रे बापा नो साधन हरीचे, करा रे बापा नो साधन हरीचे, करा रे बाबा नो साधन हरीचे, करा रे बाबा नो साधन हरीचे. जणी करणीचे करू नका, जणी करणीचे
ईश्वर केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. कर्माचा परिणाम आहे ना, बरोबर आहे की नाही. जैसे जसं ज्याची करणे आहे तसं त्याचं काय फलप्राप्ती आहे. म्हणून काय केलं पाहिजे माणसाने नरदेहामध्ये येऊन की देव आठवला पाहिजे. आठवे देव तो करावा उपाव यर तेजी वाव खटपट. पण कसा होई बा जागा वाऊगा कागाशी नसील. जागा जागा ते म्हणले बाबा दिवसा जागा व्हायचं काय कारण आहे. आपण जागे फक्त शरीराने आहे, आपलं आलं हित विसरलो आपण. सांगा बाबा, मी तुम्हाला सांगितलं होतं बंगला बांधायचा पैसे कमवायचे. ऐका ना आता ऐका. एक भिकारी होता, भिकारी बरं का. भिकाऱ्याला काय वाटलं माहिती का बाबा, भिकाऱ्याला वाटलं किती दिवस भीक मागायची. कोणाला वाटलं, भिकाऱ्याला वाटलं किती दिवस भीक मागायची. आणि भिकारी वैतागला आणि राजाकडे गेला, ओ राजे भीक मागायचा कंटाळाला काहीतरी करा. ते म्हणले काय कंटाळाला भीक मागायचा, मग एक काम करा मला जमीन द्या. ते म्हणले जमीन किती पाहिजे. म्हणलं राजे तुम्ही द्याल तेवढी जमीन चालेल मला. ऐका ना ऐका, उजनी गावातला भिकारी सांगतो तुम्हाला ऐका बरं का. तो भिकारी राजाकडे गेला आणि म्हणलं आता काय करा की जेणेकरून मला जमीन कसून भीक मागायची वेळ संपून जाईल माझी. आणि तो राजाकडे, राजा काय म्हणला माहिती का, एक काम कर उद्या सकाळी उठ, सूर्योदयाला उठल्याबरोबर तू काय कर चालायला सुरुवात कर. तू दिवसभर जेवढा चालशील तेवढी भूमी तुला पैशा विना दान. तो म्हणला चांगला आहे, पैसे खर्च नाही, 7 बाऱ्यावर डायरेक्ट नाव. ऐका बरं का दादा ऐका ना. तो सकाळी तो म्हणला राजेसाहेब नक्की. म्हणले हो नक्की. अहो हा रात्री गेला घरी आणि पत्नीला आनंदाची बातमी सांगितली. म्हणले उद्या आपण लक्षाधीश होणार नाही, करोडपती होणार. म्हणले कसं काय. म्हणलं राजानं आपल्याला जमीन द्यायचं ठरवलं. ते म्हणलं असं हो जमीन द्यायचं ठरवलं. रामकृष्ण हरी जमीन द्यायचं ठरवलं. आणि योगायोग पहा बरं का, तो सकाळी आला. जो भिकारी रोज सकाळी 8ला उठायचा, तुमचं लक्ष आहे ना, जो भिकारी रोज सकाळी 8ला उठायचा आज जमिनी मिळणार म्हणून पहाटे 5लाच उठला. कोण भिकारी कुठला, ती भिकारीचं नाही सांगायला आलो. ऐका उठला आला लेकर राजेसाहेबांकडे, राजेसाहेब तुम्ही म्हटले ना जमीन देतो द्या. ते म्हटले मग आता एक काम कर, उजनीपासून सुरुवात केलं ना, धाव तू जेवढा पैसे तेवढी जमीन तुला फुकट. ऐका ना त्याला एवढं बरं वाटलं. तो म्हणला पण एक लक्षात ठेव, तू धावशील तेवढी जमीन देणार, पण उजनी गावातून सुरुवात केली का संध्याकाळी सूर्यास्त होण्याच्या अगोदर तू उजनीमध्ये आला पाहिजे तर तुला जमीन भेटेल. ऐका मी काय सांगतो लक्ष देऊन ऐका बरं का. आणि तो लागला पळायला बाबा. तो म्हणला मग आलोच आता. अहो त्याला सकाळी ना पायात लई शक्ती होती त्याच्यावाल्या. तू नुसता पळायला लागला. तुमच्याकडे जमिनीला भाऊ कुठे आहे. हा इकडे पाणी नाही ना, ड्राय भाग आहे ना. मग तो गोदावरीच्या तटाला पळायला लागला. बरोबर कुठं पळायला लागला, गोदावरीच्या तटाला पळायला लागला. तो एवढा पळाला का भोरच फाटा कधी आला कळालंच नाही त्याला. हो पळता पळता तो निफाडकाळा पळायला लागला. का बरं ते म्हणले तिकडं सदन भाग आहे. कोणता भाग आहे, सदन. कोणाची गोष्ट सांगतो मी, हा तेवढं ध्यानात असू द्या. बरोबर आहे की नाही. ऐका ना तो पळायला लागला आणि ऐका भरोस फाटवून बराच विंचूर पर्यंत गेला. विंचूर पर्यंत गेला तेव्हा 12 वाजले होते. 12 वाजले होते. आणि 12 वाजले त्याला असं वाटलं 12 वाजले आता काहीतरी खाल्लं पाहिजे, भूक लागली ना. शेवटी हा देह काय आहे त्याला भूक लागते ना. आणि त्याला खावं वाटलं. पण तो म्हणलं काय आजच्या तर दिवस पळायचंय, काय करायचं फक्त. अरे आजच्या दिवस जेवढा पळाल, समजा मी जेवायला बसलो ते 1 एकर चालायचं राहून जाईल ना, म्हणजे 1 एकर जमीन कमी भेटेल. ऐका ना बाबा, हो बाबा अहो तो जेवलाच नाही, पाणी प्याला नाही. असे बरेच बाबा आहे रात्रभर बारे देतात बिगर जेवणाचे. बँकेत कोटीन धोत्राला गाठी, माहिती ना. हा तो पळतच राहिला. अहो ऐका ना शेवटी त्याला वाटलं लासलगावकडे निफाडकडे जावं. पळाला तो निफाडकडे. आणि दुपारचे 2 वाजले. पार लांब गेला तो विंचूच्या पुढे. निफाड फाटव पुढं कोणतं गाव आहे, बोकडदरी वगैरे आहे ना, तिथपर्यंत गेला तो. अक्षरशः 4 वाजले बाबा. किती वाजले ते म्हणले अरे त्याचा अंतर्मन म्हटलं उजनी गावातून निघालोय, पुन्हा उजनीत गेलो तर जमीन भेटणार आहे. आता त्याचे दिवस लाईट लागली आणि डोळ्यापुढे अंधारी यायला लागली. अभंगाच्या शेवटच्या अंधारीच सांगितले. डोळ्यापुढे अंधारी आली का माणसाचं लक्ष हुकतं, असं सांगायचंय तो कोबरायना. ऐका तो परत फिरला. पळत 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 तो भोरस फाट्यावर आला. आता मात्र 5:30 वाजले होते. किती वाजले होते, 5:30. त्याच्या लक्षात आलं भोरस फाट्यावरून तो उजनी तर लईच लांब आहे. चासनळीन दहीवडीन. मग हो बाबा ऐका ना पळायला लागला. शेवटचे घटिक आले. हो अक्षरशः पायात त्राण राहिला नाही. शेवटचे श्वास मोजायला लागला. कशासाठी पळतोय तो, संपत्ती कमवायला. लक्षात ठेवा कोण पळतोय, भिकारी पळतोय. या जगतामध्ये जो पैशाच्या माग पळत असल
तो भिकारी नाही, तो हाच भिकारी आहे. आणि ऐका, पळता पळता तो आला दहीवडी जवळ आला ना. ऐका ना बाबा, शेवटचे श्वास अरे उजनी फक्त 2-5 किलोमीटरवर राहिली. गेलं खड्ड्यात, म्हणलं काहीच करायचं नाही. त्यानं शेवटी पाय लडखडले, धाड दिशी देह पडला दहीवडी गावामध्ये. आणि दहीवडी गावामध्ये भजनी मंडळ होतं. ते म्हणले हा कुठला रे? ते म्हणलं उजनीतला, तुम्हाला माहित नाही का? आणि त्यांनी काय केलं माहिती का, उजनीमध्ये बातमी दिली. आणि उजनीतले सज्जन माणसं लगेच कुठे गेले आणि त्याला ओसरून आणलं. आणि संध्याकाळी ज्या राजानं सांगितलं होतं ना तुला जमीन द्यायची, तो राजा जवळ आला. आणि राजानं दहीवडी गावामध्ये पडल्याला त्या प्रताकडे पाहून सांगितलं, अरे 7 फूट तुला जागा लागणार होती. किती? 7 फूट जागा लागणार होती. तू निफाडपर्यंत पळत गेला. आवटा हात का मानव देह भगवान ने तुझ दिया, खाया पिया सुखसे सोया नाग जमाना खोया. तुला 3.5 हाताचा नरदेह 7 फुटाची जागा लागणार होती. आणि तू एवढा पळाला, शेवटी गतप्राण झाला. भिकाऱ्याला ती संपत्ती मिळाली नाही. उजनी गावातील सज्जनाने त्याला आणलं आणि सांगितलं हा तर मेला. त्याचा अंत्यविधी केला, स्मशानभूमीमध्ये घेऊन गेले. आता ऐका, स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर स्मशानभूमी बोलायला लागली. बाबा, स्मशानभूमी काय म्हणते माहिती का? शेवटी तुला इथंच यायचं होतं, शेवटी तुला इथंच यायचं होतं. येता येता आयुष्य संपून गेलं. काय मिळालं या जगतापासून? अरे या जगतापासून तुला काय मिळालं? तुझ्या लोकांनी तुला जाळून टाकलं. जन्माला आला ना, जन्माला आला तेव्हा माईनं पहिला लंगोट बांधला. त्या लंगोटाला खिसा होता का? खिसा नव्हता. आता मरताना तुझ्या या शरीराला कफन गुंडाळलाय, त्या कफनाला सुद्धा खिसा नाही. मग खिसा भरण्यासाठी एवढी धावपळ काय केली रे दादा? विठ्ठल विठ्ठल एवढा पळाला आणि शेवटी गतप्राण झाला. मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त गुजर गया आते आते. मंजिल तो तेरी यही थी, बस वक्त गुजर गया आते आते. अरे क्या मिला इस दुनिया से, आपनों ने ही जला डाला तुझे जाते जाते. आपलीच माणसं, आग लावणारी माणसं आपलीच असतात. शेवटी स्मशानभूमीमध्ये लाकडं रचणारी आपलीच माणसं असतात. मग तुम्ही मला महाराज सावध व्हायचं कसं व्हायचं? ऐका ना, मग तुम्ही आता सावध कसं व्हायचं माहिती का तुम्हाला? कंडक्टर माहिती का? कंडक्टर कसा जगतो माहिती का तुम्हाला? कंडक्टर रोज तिकीट फाडायचं काम करतो. पण ऐका ना, कंडक्टर रोज ज्या गाडीमध्ये प्रवास करतो, मला सांगा त्याला रोज फिरायचं आहे, रोजचा प्रवास आहे का नाही? कंडक्टरचा रोजचा प्रवास आहे, जायचं मात्र कुठंच नाही. रोज तिकीट फाडून 1-1 रुपयाचा हिशोब कमवून पैसे जमा करतो, शेवटी घरी घेऊन येतो. कंडक्टर पैसे घरी घेऊन येतो का? नाही, कंट्रोलरला देतो. कोणाला देतो? कंट्रोलर. ऐका, दिवसभरचा प्रवास आहे, जायचं कुठंच नाही. रोज दिवसभर पैशाचा हिशोब करायचा, पैसे घरी आणायचे नाही. बरं, अक्का, ताई, दादा, मामा, अण्णा म्हणतो कोणाला? प्रवाशांना. रोजचे त्याचे दादा, भाऊ, मामा रोज बदलणारे असतात, एकही त्याचा सक्का नसतो. बरोबर आहे की नाही? तरी तो त्यांना म्हणत असतो दादा, काका, मामा. असंच आहे. आणि तो असं करत असताना दिवसभर ते नातं जोडतो. त्या नात्यातलं त्याचा कोणी आहे का बाबा? कोणीच नाही. आणि शेवटी घरी आल्यानंतर इकडून रिकाम्या हाताने जातो, रिकाम्या हाताने. आता तुमचं माझं सांगतो बरं का, तुम्हाला आम्हाला सुद्धा कंडक्टर सारखं जगता आलं पाहिजे. आपला रोज प्रवास आहे, पण फिरून शेवटी आपल्याच घरी येतो संध्याकाळी. आयुष्यभर 1-1 रुपया कमावला, काही कोटी रुपये कमावले, जाताना कपाळाचा रुपया पण जळून जातो. बरोबर आहे की नाही? आणि ज्या परिवारामध्ये राहिलो तो परिवार काय करतो माहिती का? बांधोनिया देती अमाची हाती, बांधोनिया देती अमाची हाती, भूषणे घेती काढोनिया, भूषणे घेती काढो आपल्याच माणसं असते बांधणारे. बाबा आपण जर फक्त लोक नाही रे, नाही
बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्यावर ते सर्व राहिले कुठतील धागे दोरे. बाबा माहिती कोणीच कुणाचं नाही आहे ना, कोणीच कुणाचं नाही तरी परिवार सोडता येतो का? तुम्ही सकाळी ज्या पत्नीपासून उद्विग्न झाले संध्याकाळी अक्षरशः दारात उभी राहिली ना, बोट मोडत होती तुम्हाला पाहून. काय करत होती? बोट मोडीत होती. कोण? जिला लग्न करून घरी आणलं ती, या राज्याची मालकीन केली ती बोट मोडीत. तरी तुम्ही घरात प्रवेश केला का? माहिती का? ते म्हणले बाबा पोरं बोलतच असत्या, पत्नी बोलतच असती, बरोबर आहे की नाही? चालायचंच असतं. तुम्ही किती पतीनं मारलं तरी घर सोडलं का? आणि त्यालाच खानदानी स्त्री म्हणतात. पतीनं मारधोड केली म्हणून तिनं घराचा त्याग केला नाही. ऐका ना, अरे त्या सज्जनामधली आज एक आई निघून गेली आहे बरं का. मग तुम्हाला सांगितलं की तुम्ही एवढं वर्ष आयुष्य झालं तरी माणसाच्या लक्षात आलं नाही. आता खरं सांगू का बाबा, तुमचं एवढं वय झालं ना, घरातले माणसं तुमचा नवस करू राहिले, नवस. अजून 5 वर्ष जगावं याच्यासाठी. तुमच्या घरातली माणसं तुमचा नवस करू राहिले, अजून 5 वर्ष जगासाठी नाही. लवकर आवरा बाबा. कशासाठी नवस करताय? मग तुम्ही मला प्रमाण सांगू, तुम्हाला प्रमाण सांगतो. ज्ञानोबरायाची ओवी आहे, नवस ये होती इतरे निधनी माझ्या. माझ्या घरातले नवस करायला लागले. इतकं तिरस्कृत नाही जीवन जगायचं, इतकं तिरस्कृत जीवन नाही जगायचं. अरे लोकांनी तुम्हाला, घरातल्यांनी मरा मनाच्या अगोदर मरा, बरोबर आहे की नाही? अरे आपला कोणीतरी तिरस्कार करावा. काय सांगितलं या जगतामध्ये? नवसीय होती इतरे निधनी माझ्या. ते म्हणा महाराज ही ओवी झाली, नवस करतात. एखादं अजून प्रमाण सांगा तुकोबरायचं. ज्या पत्नीवर तुम्ही एवढं प्रेम केलं आणि ती पत्नी काय म्हणते माहिती का? या जगतामध्ये ती पत्नी म्हणते, बाईल म्हणे खर मरता तरी बरे. बाई म्हटली मेले तर बरे. बरं होणं म्हणजे एखाद्याचं मरण बरं आहे, याला काय म्हणतात? नवस. बरे झाले पडले म्हणजे काय? नवस, बरोबर आहे की नाही? बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नाशी येले घर तुमकोण्या. ते मला शेजारचे चांगले म्हणत असतील. शेजारी म्हणते मरे नाका मेला आणि याला कंटाळा येले आम्हा. शेजारचे म्हणते लवकर मर रे बाबा, लय कंटाळा आला, बरोबर आहे काय? पण याचा अर्थ काय होतो? म्हणून काय करा, म्हणून काय करा अभंगाचं दुसरं चरण. अंती समयासी करणे विचार. 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 शेवटचा विचार करा. अंत्य समयाचा करणे विचार. वेतती सादर घटिका बळे. अंत्य समयाचा करणे विचार. शेवटचा विचार, समयाचा विचार करा. मी काय सांगितलं? कंडक्टर सारखं जगता आलं पाहिजे. दिवसभर प्रवास करायचा, शेवटी आपल्याच घरात यायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, दिवसभर तुम्ही फिरून जरी आले ना, ते घर तुमचं नाही, फिरणारा प्रवास तुमचा कामाचा नाही. कारण शेवटी काय करायचं आहे?
सोडून जायचं आहे. ज्या परिवारामध्ये राहता तो परिवार तुमचा नाही. त्याचं कारण आहे अरे या जगतामध्ये पत्नी दरवाजापर्यंत हा समाज आहे ना, हा समाज स्मशानभूमीपर्यंत. ज्याला दादा दादा म्हणून वाढवलं ना तो दादा फक्त अग्निडाग देईपर्यंत आणि केलेले कर्म ईश्वरापर्यंत आहे. म्हणून काय करा, करणे ते हिची करा, नरका घोरा का जाता. मग काय करायचं? कबीरजी म्हणतात, कबीर जब हम पैदा हुए जग हसा था हम रोए थे. कबीरजी म्हणतात, कबीर जब हम पैदा हुए जग हसा था हम रोए थे, अब ऐसी करनी कर चलो, अब ऐसी करनी कर चलो कि हम हसे और जग. ऐका दादा, अरे येताना एक हृदय घेऊन आलो होतो, जाताना लाखो हृदयात जागा करून जाता आलं पाहिजे. आपण जर गावातून चाललो ना, गल्लीतून चालत लोकांनी आपल्याला जय हरी केला पाहिजे, राम राम केला पाहिजे, आपल्याकडे पाहून पाठ नाही फिरवली पाहिजे. अजून सांगू तुम्हाला, आपण जर बसलो 4 लोक आपल्याजवळ येऊन बसले पाहिजे. मरताना असं कर्म करून मरा, मरताना असं कर्म करून मरा, ज्यांना ज्यांना कळालं त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. याला म्हणतात जीवन. अरे असं जीवन जगले छत्रपती शिवाजी महाराज. अरे वयाच्या 16व्या वर्षी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना केली. 16व्या वर्षाची पोरं आमची काय करतात? अरे आज प्रत्येक आजच्या जिजाऊ साहेबांनी छत्रपतींना जन्म दिला. आजच्या प्रत्येक माऊलीला वाटतं माझ्या पोटी असा सोहळा करणारा मुलगा जन्माला यावा, जाणता राजा जन्माला यावा असं प्रत्येक माऊलीला वाटतं. पण 16व्या वर्षी स्वराज्य स्थापन मुलानं स्थापन करावं असं कोणत्याच माऊलीची इच्छा नाही. अरे त्या माऊलीनं लेकरू पोटात असताना धडे दिले होते. मग आमचं कर्तव्य आहे मायबाप या नात्यानं मुलं घडवली पाहिजे, बिघडवली नाही पाहिजे. आणि ऐका ना, छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी ती माता, ती माऊली किती धन्य असेल की जिच्या पोटी या महाराष्ट्राचा जाणता राजा जन्माला आला. आणि त्या जाणत्या राजानं, जाणता राजा त्याला म्हणायचं कुणाला? ज्या राजाला गरिबाची सुख दुःख समजतात, ज्या राजाला माय माऊली समजते, माता कळते, बहीण कळते, त्याला जाणता राजा असं म्हणतात. माझ्या शिवछत्रपतींच्या दरबारामध्ये अरे अवघं आयुष्यभर एकही नर्तकी नाचली नाही. हा माझ्या राजांचा पराक्रम होता दादा. एवढंच नाही, माझ्या राजानं काय केलं सांगू तुम्हाला. माझ्या राजाला एका मावळ्यानं एक स्त्री भेट द्यायचं ठरवलं. कल्याणच्या सुभेदाराची देखणी सून. माझ्या राजानं कल्याणच्या सुभेदाराच्या देखण्या सुन्याला साडी चोळी देऊन परत केलं. का? माझ्या तुकोबरायांचं कीर्तन छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकलं होतं. आणि त्या कीर्तनामध्ये प्रमाण होतं, दैव तो माते न करी सायाच आम्ही विष्णुदास, तैसे न हो परवियानारी माऊली समान, हे गेले ने मोन या जगतातली स्त्री, माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी स्त्री माझी माय आहे, नसणारी स्त्री माझी बहीण आहे. याला जाणता राजा असं म्हणतात. असे जीवन जगले माझे राजे शिवछत्रपती. मग आज माझे राजे शिवछत्रपती प्रत्येकाच्या हृदयात आहे ना. मग लोक बसलेले लोक म्हणतील, हो महाराज, अहो आम्ही प्रभू रामरायाचं मंदिर पाहिलं, दादा हनुमंतरायाचं मंदिर पाहिलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर नाही पाहिलं. ऐका, 33 कोटी देवदेवतांची लाखो मंदिर या जगात असतील, 33 कोटी देवतांची लाखो मंदिर या जगतात असतील, पण एकही मंदिर नसताना ज्या राजानं सगळ्यांच्या हृदयात मंदिर केलं तो राजा म्हणजे शिवछत्रपती राजा आहे. अरे याला जीवन असं म्हणतात, याला जीवन म्हणतात. जीवन जगले शिवछत्रपती, जीवन जगले माझे माऊली ज्ञानोबा. म्हणून सांगितलं, अंती समयाचा करणे विचार, बेतती सादर घटिका पडे, मंगळ हे नो हे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. अरे पती आपले नाही, पत्नी आपली नाही, मुलं आपले नाही, पण ऐका याच्यामध्ये तुकोबारायानं माय बापाला वगळलंय. कोणाला वगळलं? माय बापाला वगळलं. आता माय बापाला का वगळलं त्याचं कारण आहे, तुकोबारायांना सांगितलं की या जगातामध्ये तुम्हाला देव नाही कळाला तरी चालेल, तुम्हाला तुमची माय कळाली पाहिजे. तुम्हाला देव नाही कळाला तरी चालेल, तुम्हाला कीर्तन नाही कळालं तरी तुम्हाला तुमचा बाप कळाला पाहिजे. कीर्तन कळाल्याचं पुण्य मिळेल. ऐका, म्हणून मंगळ हे नो हे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. तुमचा परिवार तुमच्या कामाचा नाही, पण ज्यांच्यामुळं तुम्हाला परिवार पाहायला मिळाला ते मायबाप मात्र देव आहे. म्हणून एक वेळ मोठ्या प्रमाणे सगळ्यांनी एकदा भगवंताचं भजन करा. विठोबा एकदा विठोबा
घुमाए विठोबार 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 विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार जीवन जगत असताना भजनच तुम्हाला तारू शकतं. या जगतामध्ये देवाचं भजन तुम्हाला तारू शकतं. एरवी तुम्हाला कोणी तारू शकत. तुमची संपत्ती तुम्हाला तारू शकत नाही. तुमची गाडी तुम्हाला खड्ड्यात घेऊन जाईल. तुमची गाडी एक दिवस जी माडी आहे, भूकंप झाला ती माडी तुमचं जीवन संपू शकतं. अरे एवढंच नाही, जीवनामध्ये किती धनसंपत्ती असेल ती संपत्तीच तुम्हाला एक दिवस लयाला घेऊन जाईल. पण तुम्हाला हात जोडून सांगतो की भजनच तुम्हाला तरुणोपाय आहे. म्हणून कलियुगी उद्धार हरीच्या नामे आपण काय करायचं माहिती का, 2 मिनिटासाठी सगळ्यांनी वर हात करून देवाचं 2 मिनिटासाठी आपण भजन करू. ते भजन तुम्हाला तारक आहे. आजच्या कीर्तनामधून या भजनाशिवाय दुसरं काहीही नाही. विठ्ठल माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा हा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी मंगळ हे नो हे कन्यापुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. आता तुम्हाला काय सांगायचं आहे माहिती का, नरदेह जगत असताना, जीवन जगत असताना एक दिवस निघून जायचं आहे. सर्वांना हात जोडून विनंती आहे, जोपर्यंत जीवन आहे ना तोपर्यंत चांगलं जगा. मी सांगितलं राजा रावणाचा गर्व शेवटाला गेला नाही. त्याची 7 कोटी घरं सोन्याची होती माय बरं का. ऐका ना, आपल्या गावामध्ये काहीच नाही, मग एवढा गर्व कशाला. आज आहे ना दादा, उजनी गावामध्ये तुला आजचा दिवस मिळाला ना, सगळ्याला राम राम करून घे, जय हरी करून घे, गोड बोलून घे. आजचा दिवस तुझा शेवटचा दिवस असेल. महाराज आहे का माहीत नाही, आमदार आहे माहीत नाही, शेतकरी आहे असेल, मजूर असेल, पण त्याचं जीवन देवाविना व्यर्थ आहे. तुमच्याकडे किती संपत्ती असेल पण तुमच्या जीवनामध्ये जर देवच नसेल तर तुमच्या जन्माला येऊन तुमच्या नरदेहाला काहीही किंमत नाही. ना तरी सरोवर आटली, राणे दुःखी दुःखी भेटली, का वांज फुली फुलले झाड दैसे, तैसे सकळते वैभव अथवा कुळ जाती गौरव, जैसे शरीर आहे सावयव परी जीवच नाही. एकदम चांगला देखना माणूस आहे, पण हात त्याला हलवलं ना त्याचा हात हलत नाही, पाय हलत नाही, मग काय कामाचं आहे. जैसे शरीर आहे सावयव परी जीवाची नाही, तैसे माझी भक्ती बिन
जोळो त्यांचे जियाले पण आगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. अरे या जगतामध्ये दगड काय कमी आहे का? देवाच्या भक्तीशिवाय या नरदेह प्राप्त झालेल्या माणसाने जर भगवंताची भक्ती नाही केली तर या भूतलावरचे ते दगड आहेत, दगड असं माऊली ज्ञानोबरायाने सांगावं. म्हणून माणसाने काय केलं पाहिजे या जगतामध्ये की भजन केलं पाहिजे. मग तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया. देवाचं भजन केलं पाहिजे. आणि सांगितलं मी तुम्हाला परिवार तुमच्या कामात नाही पण मायबाप तुमच्या कामाचे आहे बरं का. 2 मिनिटाचा वेळ घेतो तुमचा बरं का, जास्त वेळ घेणार नाही. ही आई निघून गेली ना, ह्या आईचं किती ऋण होते. ते सज्जन आहेत ना आदरणीय आमचे त्यांचे चिरंजीव, हां त्यांचं नाव बबन दादा. बबन दादानं आईच्या पिंडदानाच्या विधीला प्रथम पुण्यात मला एवढा मोठा सोहळा आयोजित केला. एवढे सज्जन बोलवले, एवढा मोठा सोहळा आयोजित केला. आई ऐका ना, त्या आईला आज खरं त्या स्वर्गामधून आनंद होत असेल. तिनं नक्कीच आशीर्वाद दिला असेल, आमच्या दादाला नक्की आशीर्वाद दिला असेल. जीवन असं जगलं पाहिजे. सांगू तुम्हाला माय काय असते? हां, माय लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आई अशी शिदोरी आहे, आई अशी शिदोरी आहे जी सरतही नाही आणि उरतही नाही. आणि त्या आईनं जन्म दिला, आईने मला उपकार हा मोठा झाला. ऐका ना, आई जीवाचं मांगल्य आहे. आई मोठ्या लेकराचा आशीर्वाद आहे. तिचं लेकरू तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, आमदार असेल, कुणामुळं? आईमुळं. ऐका ना बाबा, तुम्ही आपण उजनी गावात जन्माला आलो ना तेव्हा कोणाच्याच नावावर 2-2 गुंठे जमीन नव्हती. मग आम्हाला पाय ठेवायला जागा कुठे दिली माहिती का? वावरात नाही रे दादा. आईनं वावरात जागा नाही दिली, आईनं तिच्या उदरात जागा दिली. आईनं ज्या आईनं उदरात जागा दिली, आज त्या आईला आम्ही वावरात जागा देत नाही. किती निर्दयी असेल आम्ही. काय वाटत असेल त्या आईला दादा? त्या आईला वाटत असेल, हे दादा अरे आयुष्य जर तुला जगावं वाटत असेल ना तर काहीतरी चांगलं जगायला. त्या आईनं फार कष्ट केले. या दादाचा सांभाळ केला ना, बापाचं नाही व सौख्य लाभलं. या दादाला बापाचं सौख्य नाही लाभलं. आई बाप काय चीज आहे ना, ज्या दिवशी या जगातून निघून जातात दादा त्या दिवशी कळतं आईचं काय महत्व आहे. या दादाच्या आईनं एवढा सांभाळ केला, एवढा मोठा दादा केला, त्यानं हा एवढा मोठा सोहळा केला. त्याचं कारण आहे त्या आईनं दिलेले संस्कार. आई किती श्रेष्ठ असो सांगू तुम्हाला एखादं उदाहरण. आईला भूक लागली ना, तिला म्हणून आई जेवून घे. आई काय म्हणते माहिती का? माझा दादा येईन ना त्याला अर्धी भाकर ठेवते, अर्धी भाकर राखून ठेवते. आई जेवत नाही हो. माझा दादा आला का जेवल मी. संध्याकाळी तुम्ही फिरून आल्यानंतर तुमच्या जेवणाची आठवण जिला असते तिला आई म्हणतात. पत्नीनं जेवून घेतलेलं असं झोपलेली असते ती आई. काय सांगावं तुम्हाला, गोरोबा काकाचं उदाहरण माहिती आहे तुम्हाला? गोरोबा काका कोण होते? गोरोबा काका कुंभार होते. कुंभार कोण होते? कुंभार होते बाबा. पोटी एक मुलगा जन्माला आला. पोटी एक मुलगा जन्माला आला आणि पत्नीने काय सांगितलं माहिती का? आई ऐका, पत्नीनं सांगितलं धनी पाणी आणायला जाते. जवळच ओढा आहे, पाणी आणायला जाते. पाणी आणायला गेली आणि पाणी आणायला गेल्यानंतर ते बाळ त्या गोरोबा काकांकडे सोडलं. ऐका ना, गोरोबा काकाचं भजन चालू झालं. काम होतं चिखल तुडवायचा आणि चिखल तुडवत असताना भजन करायला लागले. भजनानंदी झालेले चोखोबरा एवढं भजन करायला लागले. विठ्ठल 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 विठ्ठल. भजन करता करता माझ्या तो त्या गोरोबा काकाला समाधी लागली आणि समाधीमध्ये भजन करता करता स्वतःच लेकरू पायाखाली आलं. माय पायाखाली आलं आणि चिखलामध्ये विठ्ठल 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 म्हणत तुडवल्या गेलं. बाळ गत प्राण झालं. बाबाला समाधी लागली होती, काकाला समाधी लागली. आणि अभंग सांगावं कसा माहिती का? नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पाय.
धाड दिशी फेकला. धनीला हात जोडले. धनी, कुठे आपला नंदन, कुठे आपला राजू, कुठे आपला दादा, सांगा ना. त्यावेळेस समाधी लागलेले गोरोबा काका जागेवर आले आणि बघतात पायाखालचा चिखल रक्तानं माखला होता. पायाखालचा चिखल रक्तानं माखला आणि बघितलं तर आपलंच मुलगा गतप्राण झालं. धनी म्हणून हाक मारली, पाय धरले. धनी, कोणता अपराध आहे, कोणती शिक्षा दिली मला सांगा ना धनी. अहो माझं स्वतःचं लेकरू तुम्ही पायाखाली तुडवलं. अहो शेवटी गोरोबा काकाने पाहिलं आणि पांडुरंगाला हात जोडले. देवा, आयुष्यभर भक्ती केली देवा, याच्यासाठी नाही रे. अरे स्वतःचा मुलगा चिखला तुडवावा एवढा निर्दयी, एवढा पापी बाप म्हणून जर माझी नोंद झाली तर कोणी बापावर विश्वास करणार नाही. काय सांगावं तुम्हाला. शेवटी गोरोबा काका चिखलाच्या बाहेर आले. सगळा चिखल रक्तानं माखला होता आणि दोन्ही हात वर केले माझ्या गोरोबा काकानं. आईनं विनंती केली, धनी अहो काहीतरी करा ना धनी, अहो लेकरू गेलं. आणि त्या आईनं काय केलं माहिती का, आता त्रैलोक्याच्या मालकाला साथ घातली. त्रैलोक्याच्या मालकाला साथ घातली आणि काय सांगितलं माहिती का, धनी त्रैलोक्याचे स्वामी जर तुमचे स्वामी असतील, तुमच्या पुढे ही माय, एका लेकराची माय पदर पसरते. धनी म्हटले मी काय करू शकतो. मग धनी म्हणले काय करू शकतो ना. तिला सांगितलं तू जर जगताचा धनी असेल ना, ह्या माईची इच्छा पूर्ण करशील. आणि काय केलं माहिती का, त्या आईनं त्रैलोक्याच्या स्वामीला हाक मारली, हे त्रैलोक्यनाथा, तू जगाचा स्वामी असतील ना तर खबरदार, माझ्या पतीची जर आतापर्यंतची भक्ती सेवा जर निष्ठावान असेल ना तर एक काम कर, तू जगाचा स्वामी आहे मला माहीत आहे, पण एक लक्षात ठेव, जर हे लेकरू जर असंच गेलं ना तर तुला या जगतातली आई हाक देऊन सांगते की आता जे माझं लेकरू गेलं आहे त्याला तू वेळेत जागा कर. आणि माझ्या पांडुरंगानं हाक ऐकली आणि चिखलात तुडवलेलं बाळ माझ्या पांडुरंगानं सही सलामत परत केलं. तिला आई असं म्हणतात दादा, तिला आई असं म्हणतात. त्या आईनं काय केलं माहिती का, त्या आईनं ते लेकरू घेतलं, चिखलातून लेकरू चालत चालत बाहेर आलं. कशामुळं आलं, फक्त त्या आईची काय होती, त्या आईची त्याच्याबद्दलची कृतज्ञता होती, प्रेम होतं, माया होती. म्हणून आई, तुम्हाला खरं सांगू का दादा, तुम्हाला खरं सांगतो, आईला सगळे गोड असतात बरं का. तिला एखादा दारुड्या मुलगा जन्माला आला तरी तिला काही वाटत नाही. तेरे बच्चे तुझको प्यारे रावण हो यारा, हे मां तुझे सलाम, हे मां तुझे सलाम. आईला दोन्ही लेकरं सारखे असतात. रावणासारखा मुलगा असला तरी ती त्याच्यावर प्रेम करते. ऐका ना दादा, अरे त्या आईने एवढं प्रेम केलेलं असताना तुम्हाला सांगतो, परंतु ती आई, तुम्ही भाकर खात नाही, तुम्ही जेवण करत नाही म्हणून तीच आई रडत होती बाबा. जब बच्चा खाना नहीं खाता था तब भी माँ रोती थी. बच्चा स्कूल नहीं जाता तब भी माँ रोती थी. बच्चे की शादी नहीं होती थी तब भी माँ रोती थी. आज बच्चे की शादी हो गई है फिर भी माँ रोती है. किस लिए, आज बच्चे की शादी हो गई है मगर माँ को आज रोटी नहीं देता, इसलिए माँ आज भी रोती है. दादा, एवढं दुर्दैवी जीवन नका जगू, आपल्यामुळं आपल्या आईला रडण्याची वेळ येईल. आई तुम्हाला सांगू, तुम्ही आहे ना तोपर्यंत आईकडे गेले ना, आईला हात जोडायचे बरं का, आई तुझी तब्येत बरी. दादा तुम्ही जर गेले ना, आईला फक्त एवढं विचारा, आई तुझी तब्येत बरी आहे का. काही नाही, तुम्हाला आई तुमचं काही विचारत नाही दादा. त्या आईला तुमचे पैसे नको, तुमचं पद नको, प्रतिष्ठा नको, काही नको. तिला फक्त काय पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे. माझा दादा सुखाचा राहिला ना, मला काही नको. याला म्हणतात फक्त आई दादा. म्हणून जगलं ना, तुम्हाला आईसाठी रडता आलं पाहिजे दादा. आईच्या डोळ्यात पाणी आलं ना, आईच्या डोळ्यात पाणी आलं, तुमच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. आई सांग ना, आई तुला काय पाहिजे. तुम्ही गेला ना, तुमच्या माहेराची पिशवी आई आहे तोपर्यंत भरून येईल. ज्या दिवशी आई निघून जाईल ना, त्या दिवशी तुमची माहेराची पिशवी रिकामी पिशवी येईल. म्हणून तुम्हाला सांगतो दादा, आई आहे तोपर्यंत आईला दुःख नाही द्यायचं. आई निघून गेली या जगतामध्ये, अरे तो जगाचा स्वामी आहे, स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी. जगाचा स्वामी असला तो आई विना जर भिकारी असला तर काही काम नाही दादा त्याचं. म्हणून ज्याची आई जिवंत आहे ना तोपर्यंत त्याच्या पाठीमागे आशीर्वाद आहे. मी तुमच्या पुढे उभा आहे ना हे माझ्या माईचे उपकार आहे दादा. मी तुमच्या पुढे उभा आहे माझ्या बापाचे उपकार आहे. जमलं तर आई आणि बापाला दुःख देऊ नका. तुम्हाला आमचं कीर्तन नाही कळायचं दादा. तुम्हाला अभंग पाठ व्हायचाच नाही. एवढं सोपं नाही दादा. तुम्हाला कीर्तन नाही कळाला तरी चालेल. तुम्हाला मंदिरातला देव नाही कळाला तरी चालेल. पण तुम्हाला तुमचे आई बाप कळाले पाहिजे. अजून सांगतो तुम्हाला, बसलेले सर्व सज्जन म्हणतात बाबा बाबा आम्ही चारीधाम यात्रा केली. हे दादा ऐका, चारीधाम यात्रा करायची गरज नाही रे दादा. तुमच्या घरामध्ये जे 2 धाम आहे ना, आई आणि बाप, हे 2 धाम अमरधाम पर्यंत जाईपर्यंत तुम्हाला चारीधाम करायची गरज नाही. त्याचं कारण आहे हे 2 धाम म्हणजे तुमचे माय बाप केवळ माय बाप केवळ काशी जोपर्यंत मायबाप आहे ना काशी करायची गरज नाही. अजून सांगू तुम्हाला जाता आता नवरात्र करताना माय तुम्ही नवरात्र ऐका माय, तुम्हाला नवरात्र करायची गरज नाही. तुमच्या माईच्या पायावर पाणी टाकलं रे टाकलं का झाली तुमची नवरात्र, आणि तुमच्या बापाच्या पायावर पाणी टाकलं का झाली तुमची शिवरात्र. तुम्हाला नवरात्र आणि शिवरात्र करायची गरज नाही. म्हणून सांगेन दादा तुम्हाला जाता जाता, या जगतामध्ये ज्याची आई ज्याच्यापासून दूर गेली, ज्याचा बाप त्याच्या कर्तृत्वामुळे दूर गेला ना, त्याचा देव आपोआप दूर जातो. त्याला दूर लोटायची गरज. कारण द्वारकेचा देव पंढरीला आला. कशामुळे आला? फक्त आई बापाची सेवा केली म्हणून. मग आई बापाची सेवा केल्यानंतर जर द्वारकेचा देव पंढरीला येऊ शकतो, तर तुम्ही जर आई बापाची सेवा केली तर तो देव उजनी गावामध्ये काय येऊ शकत नाही दादा, काय येऊ शकत नाही. म्हणून आईसाठी माणसाने जीवन जगलं पाहिजे. तुमची आई तुमच्या जवळ आहे, तुमचा बाप तुमच्या जवळ आहे ना, देव जवळच आहे. पण जर आई बाप दूर असतील ना, तर तुमचा देव सुद्धा दूर गेल्याशिवाय राहणार नाही. आणि हीच आमच्या डोळ्यावर अंधारी आल्यामुळे आमचा देव दूर गेला. अभंगाचं शेवटचं. तू का म्हणे देव अंतरला दूरी, हो तू का म्हणे देव अंतरला दूरी. तुका म्हणे देव अंतरला दूरी, तुका म्हणे देव अंतरला दूरी, तुका म्हणे देव अंतरला दूरी, तुका म्हणे देव अंतरला दूरी. धुळिया अंधारी पडली से, धुळिया अंधारी पडली से, अंती समयाचा करणे विचार, अंती समयाचा करणे विचार. धुळिया अंधारी पडली से, धुळिया अंधारी पडली से, पडली से, अंती समयाचा करणे विचार, अंती समयाचा करणे विचार. सादर घटिका फळे वेचते सादर, वेचते सादर घटिका फळे वेचते सादर घटिका, घटिका फळे वे
अंती समयाचा करणे विचार, अंती समयाचा करणे तुका म्हणे देव अंतरला दुरी डोळी अंधारी पडलीसी, अंती समयाचा करणे विचार वेचती सादर घटिका फळे. झालेली सेवा प्रभू पंढरीश परमात्मा तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आज ज्या दादामुळं ह्या कीर्तनाचा सुयोग प्राप्त झाला ते बबन दादा भडांगी आणि गावचे पोलीस पाटील, तुम्ही सर्व उपस्थित सज्जन, उपस्थित सर्व गायक वादक सर्वांची नावं मला माहीत नाही. सर्वांच्या चरणांमध्ये माथा टेकवतो. उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी, सर्व उपस्थित ज्ञानवान असणारे, कीर्तिवान असणारे, परमार्थप्रेमी बंधू, सर्व सज्जनांनी तात्यांच्या तिने सर्वांच्या चरणांनी माथा टेकवतो. फक्त जाताना एक सांगतो, ह्या दादाने एवढा मोठा सोहळा का केला माहिती का? त्यांचं संगोपनच आईनं केलं बरं का. तुम्हाला माहीत असेल, सगळ्या गावाला माहीत असेल, ह्या बबन दादा सांभाळ कोणी केला? फक्त आईने केला ना. दादा ऐका, बापाची तेवढी पितृछाया नाही लाभली तुम्हाला. बाबा आहेत का? बाबा पण नाही बरं का. पितृछाया लाभली नाही आहे दादाला, पण माईची छाया लाभली. पण ऐका ना, त्या माईच्या छायेमध्ये त्या लेकरांना असा गुन्ह्या गोविंदानं संसार थाटला की आज त्या माईला, त्या आईला सुद्धा त्या त्रैलोक्यामध्ये स्वर्गामध्ये हेवा वाटत असेल. मी म्हणतो त्याने या असं लेकरू जन्माला घातलं ना, नक्कीच त्या आईला स्वर्गामध्ये आनंद होत असेल का. देवा जननी जने तो भक्त जने दाता या शूर जने, नाही तर ती माय वांद राहिली तरी चालेल. माईने जन्म दिला तो छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मुलाला, माईने जन्म द्यावा तो भक्त हनुमंतरायासारखा, किंवा या जगातामध्ये माईने जन्म द्यावा शूराला, वीराला किंवा भगवत भक्ताला, नाही तर आई वांद राहिली तरी चालेल. म्हणून जाताना तुम्हाला सांगितलं, जे आईनं आपल्याला जन्म दिला तिचे आपल्यावर उपकार आहे, तिला विसरायचं नाही. तुम्ही सगळ्याला विसरा. बायकोवर तुम्ही जर रुसले तर बायको रुसून, बायको तुमच्यावर रुसली ती एक दिवस निघून जाईल माहेर आला. पण आई जर रुसली ना दादा, तर देव रुसले. देव जर रुसला तर
तुम्हाला कोणी पदरात घेणार नाही. म्हणून रुसलेली पत्नी पुन्हा दुसऱ्या दिवशी तुमच्या दारात येईल, पण आई जर एकदा रुसली तर ती तुम्हाला दारात येणार नाही. म्हणून आईला दुःख देऊ नका. आज उजनी गावामध्ये तुमच्याकडे आलो ना, एवढा भिकेचा पदर पसरतो तुमच्या पुढं. माझ्या पदरामध्ये भीक वाढा. ज्यांचे मायबाप जिवंत आहे त्यांना दुःख देऊ नका. आमच्या कीर्तनाचं फल आम्हाला मिळालं झाले. सेवा प्रभू पंढरीचे परमात्मा दादा हनुमंतराजे त्यांनी सर्वांच्या समर्पित करतो. माझ्या वाणीला इथं पूर्णविराम देतो. काही बोललो बोबडे मायबाप तुम्हा पुढे सलगील आणि कोणी मला क्षमा करा. बोलताना काही चुकलं असेल माझं मला परत करा. जे तुम्हाला योग्य वाटतं ते माझ्या गुरुवर्य माऊलींचं आहे. माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद आहे, त्यांच्यामुळे मी बोलू शकलो. आणि तुमच्या पुढे बोलण्याचं धैर्य ज्यांनी दिलं ते गुरु माऊली ज्ञानोबराज तुकोबराज यांच्यामुळं. म्हणून त्यांचं एकूण मोठ्या प्रमाणे भजन करा. माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल. आ बोलिले गुरु वेडे व पुढे उत्तरे करा क्षमा करत महाराज तुम्ही. हा नाही विचारला दे करता पुरा